तुमच्याच विद्यार्थी असतील. नाव काय? एक सोनाली आहे आणि एक दुर्गंध पाटील आहे. तर तुमची एक विद्यार्थिनी आहे दुबईला, दुसरी आहे अमेरिकेला. तर अशा प्रकारे तुम्ही जे काही कार्य करतायत शिक्षणाचं ते बहुमूल्य असं कार्य आहे आणि त्याला तोड आहे. कारण विद्यार्थी घडवणं म्हणजे जसं की आपण त्या मातीला आकार देण्यासारखा हा प्रकार आहे. ज्याप्रमाणे कुंभार एखादं मंत्र घडवतो, त्याला आकार देतो, तसं लहान मुलांना आकार देऊन तुम्ही त्याला समाजामध्ये उभं करतायत. तर आता आपण येऊया समुपदेशनावर. समुपदेशन म्हणजे काय असतं? समुपदेशन आणि मार्गदर्शन या दोन गोष्टींमध्ये फरक आहे. एखादा शिक्षक दिला त्याला मार्गदर्शन करतो, त्याच्यावर तो शिकवतो की तुम्ही असं करायला पाहिजे, असं वागायला पाहिजे, तसं वागायला पाहिजे. ओके. पण समुपदेशन काय करतो की त्या क्लायंट, त्याला आपण क्लायंट म्हणतो की त्या विद्यार्थ्याला म्हणा, पालक म्हणा, त्यांच्या समस्या वगैरे जाणून घेतो. आणि त्या समस्यांचं बोल कुठे आहे? ते लहानपणामध्ये आहे, त्या पालकत्वामध्ये आहे, की अनिश्चिततेमध्ये आहे, की आईच्या गर्भामध्ये असल्यापासून त्याला काही प्रॉब्लेम आहे. म्हणजे आज मी काही तुमच्यासमोर दिसतोय तर मी माझ्या आईच्या पोटामध्ये असल्यापासून तर आजपर्यंत ज्या ज्या जी काळ गेला असेल, ज्या वातावरणात वाढलेलं असेल, त्याचा परिणाम म्हणजे माझ्या व्यक्तिमत्व. त्या व्यक्तिमत्वामध्ये जर दोष शोधायचे असतील तर मला मागे जाऊन ते दोष शोधून काढावे लागतील आणि मग त्यानुसार तो क्लायंट बरा होऊ शकतो. याला म्हणतो आपण समुपदेशन. समुपदेशन हे शास्त्रीय मानसशास्त्रावरती डिपेंड असतं. ओके. तर आता आपण सुरुवात करूया. सकाळी उठल्यावर आज काय करायचे याचा आराखडा तयार करा. आजचं जे लेक्चर आहे हे आहे सेल्समनसाठी, जिगरबाज सेल्समनसाठी. आणि तर त्यासाठी आपण सगळ्यांनी जर आपलं मानसिक जर चांगली ठेवायची असेल आणि जर आपल्याला स्वतःला अपडेट करायचं असेल तर सकाळी उठल्यावर आपण काय करायला पाहिजे, आता आपण आराखडा तयार करायला पाहिजे. मी सकाळी 6 वाजता उठलं पाहिजे, मग मी 6 ते 6 व्यायाम केला पाहिजे, व्यायाम केल्यानंतर मी ब्रेकफास्ट केला पाहिजे, मग माझं दैनंदिन जीवनामध्ये काय करायला लागतं. आपण एक जसं आपण म्हणतो ना की तासानुसार आपण त्याचं वर्गीकरण केलं पाहिजे, प्लॅनिंग केलं पाहिजे. दॅट इज कॉल्ड द प्लॅनिंग, टाईम मॅनेजमेंट. झोपण्यापूर्वी आज काय केलं आहे याचा आढावा घ्या, उद्या काय करायचे ते ठरवा. जे ठरवलं आहे त्याची कडक अंमलबजावणी करा. रात्री झोपताना मी दिवसभरातून माझ्या आयुष्यामध्ये मी काय काय केलं, दिवसभरामध्ये काय काय पॉझिटिव्ह थिंकिंग केलं, काय काय निगेटिव्ह थिंकिंग केलं, काय काय चांगलं केलं, काय काय वाईट केलं, त्या सगळ्याची मोजणी करायची आणि जे काही वेस्टेज आहे ते वेगळ्या डस्टबिनमध्ये टाकायचं आणि दुसऱ्या दिवसासाठी आपण त्याचा चांगला फायदा करून घ्यायचा. नंतर आहे आणि त्याची नुसती अंमलबजावणी पण केली पाहिजे. नुसतंच प्लॅनिंग करायचं आणि अंमलबजावणी नाही केलं तर तू बिझनेस नसेल. तुला दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे याची तू अगोदरच्या दिवशी आखणी करायला पाहिजे. बरोबर. काही दिवसांनी तुमचं आयुष्य बदललेलं तुम्हाला आढळेल आणि जगण्यातली मौज तुम्हाला समजेल. म्हणजे हे जे आपण करतोय लाईफ मॅनेजमेंट, टाईम मॅनेजमेंट, ओके. त्यानंतर आपलं शेड्यूल आपण तयार करतोय. सकाळी उठल्यावरती आपण संध्याकाळपर्यंत शेड्यूल तयार करतोय. संध्याकाळी आपण आढावा घेतो आहे. ओके. तर त्यामुळे काय होतं की आपलं ट्रान्सफॉर्मेशन होतं, आपल्यामध्ये बदल घडायला लागतात, आपली पर्सनॅलिटी सकारात्मक व्हायला लागते. तुमचा एक एक क्षण जात आहे, तुम्ही वाचलेल्या गोष्टीवर अंमलबजावणी करा, नाहीतर वाचण्यात खर्च झालेले क्षण वाया जातील. जे जे आपण आज करतोय त्याच्यावरती आपण विचार करायला पाहिजे, त्याच्यामधून आपण चांगला मार्ग काढला पाहिजे. ओके. नाही तर काय असं नुसतं आपण काम करत जायचं. माझंही तसंच होतं. मी अनेक कोर्सेस करतो त्याची डिव्हिजन होत नाही आणि त्याच्यामुळे मग माझं कसं होतं, पुढचं पाठ आणि मागचं सपाट. तर असं नसताना ते आपण आपलं आयुष्य रेखीव असलं पाहिजे आणि आखीव पण आणि रेखीव पण. आखीव म्हणजे डिझाईन चांगली असली पाहिजे आणि रेखीव म्हणजे अट्रॅक्टिव्ह असलं पाहिजे. कोणत्याही योजनेशिवाय कसं जगायचं यात काय अर्थ आहे? दुःख, निराशा, अश्रू, तुटवडा, चणचण यांनी भरलेलं हे काय आयुष्य आहे? म्हणजे आपण जगताना आपल्या जे तराजू असतं त्या तराजूमध्ये सुख पाहिजे, शांती पाहिजे, आनंद पाहिजे, विकास पाहिजे, कौशल्य पाहिजे, स्वप्न पाहिजे. ओके. गंमत पाहिजे, आयुष्याचा आपण आनंद घ्यायला पाहिजे. पण दुसऱ्या बाजूला काय असतं, दुःख आहे, काळजी आहे, चिंता आहे, टेन्शन आहे, निराशा आहे, अपघात आहे, जे असेल ते. तर आपल्या मनाचं जो तराजू आहे त्याच्यामध्ये आपण सकारात्मक गोष्टी जास्त टाकल्या पाहिजे आणि नकारात्मक गोष्टी कमी कमी गेल्या पाहिजे. मग आपलं आयुष्य कसं होणार, सुंदर आणि स्वस्त होणार. ओके. होण्या काही ओके. कोणत्याही योजने
कोणत्या योजनेशिवाय कसं जगायचं यात काय अर्थ आहे ते आपलं झालं. हा सर्व तुमचा दुबळेपणा आहे, तुमचा बेफिकिरीचा तो परिणाम आहे. म्हणून सावधान, तुमचे क्षण वाया घालवू नका. डॉक्टर दिनेश गुप्ता सरांचं जेव्हा जेव्हा मी लेक्चर ऐकतो त्या वेळेला त्यांचं एकच असतं की तुम्ही तुमचं माइंडसेट चेंज करा, तुम्ही तुमची नकारात्मकता दूर करा, तुम्ही तुमच्यामध्ये सकारात्मक राहा. आणि त्याचे विविध प्रकारचे जे काही ते त्यांचे मोटिवेशनल स्पीच असतात त्या सगळ्यामधून ते लोकांना सकारात्मक बनवण्याचा प्रयत्न करतात. तर आपण आपलं जास्तीत जास्त आपण सकारात्मक असलं पाहिजे. म्हणून सावधान, प्रत्येक क्षण वाया जात आहे. आजची तारीख आहे 22 मे. मला लक्षात आहे आजची तारीख आहे 22 मे. 22 मे हा दिवस गेला, भूतकाळात जमा झाला. येणाऱ्या 23 दिवसांमध्ये आपण जास्तीत जास्त चांगलं काय करू शकतो, जास्तीत जास्त आपण समाजाला काय देऊ शकतो, स्वतःमध्ये आपण किती परिवर्तन घडवू शकतो हे फार गरजेचं आहे. ओके, सॉक्रेटिसने काय सांगितलं आहे? निसर्गाने तुम्हाला माणूस म्हणून निर्मित केले आहे. माणूस सर्वश्रेष्ठ आहे. या मानव देहाचा करता येईल तेवढा उपयोग करून घ्या, कारण आयुष्य क्षणाक्षणाने कमी होत आहे. फटकन मारून स्वस्त बसू नका. ओके, तुझं आहे तुझोबाची पण जागा भुलाची. आपल्याकडे प्रचंड बुद्धिमत्ता आहे, प्रचंड सामर्थ्य आहे, बरोबर? सामर्थ्य आहे चळवळीचे, जो करील, बरोबर? तर त्याप्रमाणे आपला क्षण वाया जाता कामा नये. प्रत्येक दिवस आपला सकारात्मक बुद्धीने भरलेला असला पाहिजे आणि आपण त्याचे क्रिएटिव्ह चांगलं काम केलं पाहिजे. उठा, उपयुक्त व्हा, मग बघा तुमच्या जीवनात वसंत फुले. जर आपण आपलं नियोजन चांगलं केलं, आपली सकारात्मक माइंडसेट चांगला केला, आपल्या व्यवसायावरती आपण प्रेम केलं, व्यवसाय